भोंदूबाबा अशोक खरात याच्या जीविताला धोका आहे असं पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे. आज अशोक खरातला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. सुट्टीचं कोर्ट होतं आणि तेव्हा त्याला व्हीसीद्वारे हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला आज एका गुन्ह्यामध्ये एमसीआर म्हणजे न्यायालयीन कोठडी झाली. पण पोलिसांनी पुन्हा एकदा नवीन अर्ज दिला आणि एका नव्या गुन्ह्यामध्ये त्याच्या पोलीस कस्टडीची मागणी केली. अर्थात सुट्टीचं कोर्ट होतं आणि सुट्टीच्या कोर्टाचं म्हणणं होतं की आम्हाला अशा पद्धतीनं कस्टडी देण्याचा अधिकार नाहीये. तुम्ही उद्या पुन्हा जेव्हा जे स्पेशल कोर्ट लागेल त्यावेळेस तुम्ही या सगळ्या संदर्भातला अर्ज करा असं सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलं. पण पोलिसांचं म्हणणं होतं की अशोक खरातच्या जीवाला धोका आहे आणि म्हणून त्याला तुरुंगामध्ये ठेवता येणार नाहीये किंवा त्याला इथे कोर्टामध्ये हजर सुद्धा करता येणार नाहीये. यावर कोर्टाने खरं तर आश्चर्य व्यक्त केलं आणि कोर्टाचं म्हणणं होतं की त्याला नेमका कुठे जीविताला धोका आहे. तर पोलिसांचं म्हणणं होतं की त्याला तुरुंगात सुद्धा धोका आहे आणि जर त्याला न्यायालयात घेऊन आलो तर तिथे सुद्धा धोका आहे आणि म्हणूनच त्याला व्हीसीद्वारे आम्ही इथे उपस्थित करत आहोत. या सगळ्या घडामोडींमुळे एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय की अशोक खरातच्या आता जीविताला खरंच धोका आहे का? नेमकं काय घडलेलं आहे? हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज कोर्टामध्ये नेमकं काय काय झालं, कुणी काय आर्ग्युमेंट्स केल्या हे सुद्धा आपल्याला समजावून घ्यायचं आहे. मी जसं म्हटलं की अशोक खरात याच्या जीवाला धोका आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. हा धोका त्याला जेलमध्ये सुद्धा असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि आपण जर बघितलं तर याआधी सुद्धा अनेक ज्या संघटना आहेत त्यांनी सुद्धा अशोक खरातला आम्ही चोप देऊ वगैरे अशा गोष्टी केल्या होत्या. असं त्यांनी त्यांची वक्तव्य केली होती आणि त्यामुळेच व्हीसीद्वारे अशोक खरातला कोर्टामध्ये ज्या ज्या केसेस समोर येतात त्याच्यामध्ये हजर केले जात आहे. आता काही केसेसमध्ये त्याला एमसीआर झालेला आहे म्हणजे न्यायालयीन कोठडी झालेली आहे आणि काही केसेसमध्ये आता पुन्हा एकदा त्याचा जो ताबा आहे तो एसआयटीकडे देण्यात आलेला आहे. अशीच एका केसच्या संदर्भात त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली. आता न्यायालयीन कोठडी काय आहे हे सुद्धा तुम्हाला समजावून घ्यावं लागेल. न्यायालयीन कोठडीमध्ये म्हणजे अशोक खरातला पोलिसांच्या ताब्यातनं न्यायालयीन कोठडीच्या ताब्यात म्हणजे जेलमध्ये टाकलं जातं, तिथे ठेवलं जातं. तुम्हाला माहीत असेल तर मुंबईमध्ये आर्थर रोड जेल आहे किंवा पुण्यामध्ये येरवडा जेल आहे जिथे तो जो आरोपी आहे तो पोलीस कस्टडीमध्ये नसतो, तो न्यायालयीन कोठडीमध्ये असतो, जेलमध्ये असतो. अशोक खरातला तिथे पाठवता येणार नाही किंवा तिथे जीवाला धोका आहे असं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे त्यांनी नवीन अर्ज केला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला या नवीन अर्जामध्ये पुन्हा एकदा अशोक खरातची जी कस्टडी आहे एसआयटीची कस्टडी ती मिळावी. अर्थात कोर्ट आश्चर्यचकित झालं. कोर्टाचं म्हणणं होतं की हे सुट्टीचं कोर्ट आहे, रेग्युलर कोर्ट जेव्हा बसेल त्यावेळेस तुम्ही हा अर्ज करू शकता आणि त्यानंतर ते कोर्ट त्याच्या संदर्भातले आदेश देईल. पण एक दिवस सुद्धा अशोक खरातला जेलमध्ये ठेवता येणार नाही असं एसआयटीकडनं सांगण्यात आलं. आता त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, सरकारी वकिलांनी यामध्ये आर्ग्युमेंट काय केलंय हे सुद्धा आपल्याला समजावून घ्यायला लागेल. आज काय झालं तर केस नंबर 81/2026 या केसमध्ये अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. एसआयटीने त्वरित पुढील गुन्हा म्हणजे 85/2026 हा ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज दिला. यावर न्यायालयाने सांगितलं की आम्ही फक्त सुट्टीचं कोर्ट असून पुन्हा ट्रान्सफर करण्यासाठी आदेश देऊ शकत नाहीये. त्यावेळेस बचाव पक्ष म्हणजे अशोक खरातचा जो वकील आहे त्यांच्याकडनं म्हणण्यात आलं की न्यायालयीन कोठडी पहिले मिळावी असा आमचा आग्रह आहे आणि तसा त्याने आग्रह केला. यावेळी सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी असं म्हटलं की अशोक खरात याला तुरुंगामध्ये जीवाला धोका आहे आणि त्यामुळे त्याला पुन्हा एकदा जी एसआयटीची कस्टडी ती देण्यात यावी. न्यायालयाने हे सगळं गंभीर असल्याचं म्हटलं. नेमका हा धोका कधी आहे, न्यायालयात आणताना आहे की तुरुंगामध्ये आहे असं सुद्धा न्यायालयाने या सगळ्यामध्ये प्रश्न केला. त्याच्यावर सरकारी वकिलांनी म्हटलं की अशोक खरात याला न्यायालयात आणताना सुद्धा धोका आहे आणि तुरुंगात सुद्धा त्याच्या जीविताला धोका आहे. यामुळेच अशोक खरात व्हीसीद्वारे हजर करण्यात येत आहे असं सुद्धा सरकारी वकिलांकडनं सांगण्यात आलं. पुढे न्यायालयाने वकील व एसआयटीला विचारलं की याआधी पण तुरुंगात त्याला रात्रभर ठेवलं नाही का? म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या केसेस त्याच्यावर दाखल आहेत, ज्या केसेसमध्ये त्याला एमसीआर झालेला आहे त्यानंतर सुद्धा त्याला तुरुंगामध्ये रात्रभर तरी ठेवलं नाहीये का? एक रात्र सुद्धा ठेवलं नाहीये का? तर सरकारी वकिलांनी म्हटलं की याआधी फक्त कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तुरुंगात नेलं जात होतं. अर्ध्या तासातच एसआयटीच्या ताब्यात पुन्हा एकदा दिलं जात होतं. याआधीही पुढच्या गुन्ह्यात वर्ग करताना अशीच पद्धत अवलंबली गेली असं सुद्धा सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं. आणि हा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आजच एसआयटीला पुढील गुन्ह्यात वर्ग करून ताबा घेण्याची जी मंजुरी आहे ती कोर्टाकडनं देण्यात आली होती. त्यामुळे आपण बघतोय की पोलीस सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये खबरदारी घेत आहेत.
एक दिवस सुद्धा ते अशोक खरातला जी न्यायालयीन कोठडी आहे किंवा तुरुंग आहे तिथे ठेवायला तयार नाही आहेत, कारण त्यांचं म्हणणं आहे की त्याच्या जीविताला धोका आहे. आणि जसं न्यायालयामध्ये त्यांनी सांगितलं की जर न्यायालयामध्ये सुद्धा त्याला हजर केलं जात नाहीये, म्हणजे फिजिकली हजर केलं जात नाही, व्हीसीद्वारे हजर केलं जात आहे, कारण इथे आणताना सुद्धा प्रवासामध्ये सुद्धा त्याच्या जीविताला धोका आहे असं सुद्धा आता पोलिसांकडनं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हे सगळं ऐकल्यानंतर जे सुट्टीचं कोर्ट होतं त्यांनी पुन्हा एकदा त्याला आता एसआयटीकडे वर्ग केलेलं आहे. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा पोलिसांनी सांगितला तो म्हणजे केवळ अर्ध्या तासासाठीच आम्ही त्याला तुरुंगामध्ये नेत होतो आणि तिथे जी कागदपत्रांवर ज्या फॉर्मॅलिटीज करायच्या असतात त्या करून पुन्हा एकदा एसआयटीच्या ताब्यात त्याला दिलं जातं. आता एसआयटी सुद्धा अशोक खरातकडे या सगळ्या संदर्भातला तपास करते आहे. वेगवेगळे खुलासे त्याच्याकडे समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी बातमीसुद्धा आली होती की अशोक खरात ची तब्येत काहीशी बरी नाही आहे, त्यामुळे त्याच्यावर सुद्धा उपचार करण्यात होते. आणि या सगळ्यामुळेच पोलीससुद्धा जर अशोक खरातला या सगळ्यामध्ये काही झालं किंवा त्याच्या जीविताला धोका उत्पन्न झाला तर आणखी जे खुलासे पुढे होणं अपेक्षित किंवा कोणाची नावं समोर येणं अपेक्षित आहे, तो तपास कुठेतरी थांबू शकतो आणि म्हणून पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळते. आता अशोक खरातच्या खरंच जीविताला धोका कोण आहे? जेलमध्ये असं कोण आरोपी आहेत की ते अशोक खरात च्या जीविताला धोका पोहोचवू शकतील किंवा प्रवासामध्ये अशा कुठले लोक आहेत की त्याच्या जीविताला धोका पोहोचवू शकतील? हे हा सगळा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी अशोक खरातच्या जी संस्था आहे त्या संस्थेवर उपाध्यक्ष असलेल्या जी व्यक्ती होती तिचं सुद्धा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्या संपूर्ण फॅमिलीचा या सगळ्यामध्ये मृत्यू झाला होता आणि त्यावेळेस सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते की या व्यक्तीकडनं अधिकची माहिती कदाचित मिळू शकली असती आणि त्याच व्यक्तीचा मृत्यू कसा झाला, त्याचा ॲक्सिडेंट कसा झाला, असे अनेक प्रश्नसुद्धा त्यावेळेस उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे अशाच पद्धतीनं अशोक खरातच्या बाबतीत सुद्धा कुठलाही घातपात घडू नये ही खबरदारी आता पोलिसांकडनं घेतली जाते आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.